राजस्थानात हवाई दलाचं एक लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे आणि या दुर्घटनेमध्ये वैमानिकाचा मृत्यू झालाय। राजस्थानच्या चुरू इथली ही घटना आहे आणि चुरू इथल्या भानुदा गावात ही घटना घडलेली आहे। मोठी दुर्घटना आहे। राजस्थानमध्ये हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळल्याची ही घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये वैमानिकाचा मृत्यू झालेला आहे आणि राजस्थानच्या चुरू इथल्या भानुदा या गावामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे, हे लढाऊ विमान कोसळलेलं आहे। आमचे प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। महेश, लढाऊ विमान कोसळल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे, काय नेमके आणखी पुढचे तपशील येतात? भारतीय वायुसेनेचं फायटर जेट आज सकाळी उड्डाण करत असताना राजस्थानमधील चुरू या ठिकाणच्या भानुदा गावाजवळच्या शेतात येऊन क्रॅश झालेला आहे आणि या घडलेल्या दुर्घटनेमध्ये भारतीय वैमानिक वायुसेनेचा जो पायलट होता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। नक्की हे जे पडलेलं फायटर जेट विमान होतं ते कुठल्या प्रजातीचं होतं, म्हणजे ते मिग होतं का आणखीन कुठल्या त्याचं मॉडेल काय होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। ज्या पायलटचा यामध्ये मृत्यू झालेला आहे त्याचं ओळख पटवण्याचं कामही सुरू आहे। घटनास्थळी भानुदा गावातील गावकरी हे जमा झालेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत कार्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला हवं तसं यश आलेलं नाहीये आणि दुर्दैवाने यामध्ये भारतीय वैमानिकाचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत पाहता हे जे विमान आज सकाळी उडालं होतं ते रेग्युलर त्यांचं जे प्रशिक्षण असतं, नियमित प्रशिक्षण असतं त्यासाठी उडालं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे फायटर जेट सुरक्षित ठिकाणी लँड करण्याचा प्रयत्न पायलट करून करण्यात आलेला होता आणि भानुदा गावाजवळच्या मोकळ्या जमिनीवर हे विमान उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न पायलटने केला होता, मात्र त्याला यश आलं नाही आणि हे विमान क्रॅश झालं आणि त्यानंतर या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत भारतीय हवाई दलातर्फे योग्य ती आता या प्रकरणात कारवाई केली जात आहे। घटनास्थळी अधिकारी पोहोचलेले आहेत, त्या ठिकाणी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। जे विमान कोसळलेलं आहे त्याचं जे अवशेष आहे ते गोळा करण्यात आलेला आहे आणि नक्की यामागचं कारण काय होतं हे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। ठीक, महेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। या तपशिलांसाठी महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर हवाई दलाचं हे विमान कोसळलेलं लढाऊ विमान होतं, फायटर जेट होतं। कुठल्या जातीचं हे विमान होतं या संदर्भात अजून स्पष्टता आलेली नाही, मात्र या दुर्घटनेमध्ये वैमानिकाचा मृत्यू झालेला आहे। जे 24 तासवरील एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहताय, राजस्थानमधल्या चुरू इथली घटना आहे, भानुदा गावातली ही घटना आहे।